खरं म्हणजे दिघे साहेबांनी हे गोविंदा उत्सव साजरा केला. ठाण्यात गणेशोत्सव स्पर्धा चालू केली. त्याच्यामध्ये वेगवेगळे देखावे आले, पर्यावरणाचे आले, समाज प्रबोधनाचे आले. बघा सांभाळून सांभाळून बघा, आता तो एकदम सेफ आहे. आणि म्हणून या ठिकाणी नवरात्रोत्सव साजरा केला. अनेक उपक्रम सुरू केले. ते आजही तसेच्या तसेच पुढं आमचे सर्व कार्यकर्ते नेता आहेत. आणि म्हणूनच हा गोविंदा उत्सव या ठिकाणी अतिशय लोकप्रिय झाला ठाण्यामध्ये. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की हा एकनाथ शिंदे ठाण्याचा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आशीर्वादाने, शुभेच्छांनी. आणि मी गेल्या वर्षी म्हणालो होतो की ही विधानसभेची हंडी पण महायुतीच फोडणार, आणि महायुतीनेच हंडी फोडली. आणि तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये ती हंडी फोडताना किती थर लावले माहित आहे? किती थर? 4 नाही, 232 थर लावले. 232 आमदार आले निवडून. आणि एक लँडस्लाइड विक्टरी झाली. आणि या तमाम देशाने, महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आणि म्हणून ही हंडी आपण फोडली. आणि आता पहलगाम झाल्यानंतर पाकिस्तानची हंडी कोणी फोडली? पाकिस्तानची हंडी फोडली आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने फोडून टाकली, सैनिकांनी फोडली. आणि पाकिस्तानला त्याची जागा दाखवायला पाहिजे होती ना. हाँ, ईंट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, गोली का जवाब गोले से. बरोबर आहे. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर झाला. ऑपरेशन महादेव पण झाला. ज्या आतंकवाद्यांनी पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप केलं होतं, त्या आतंकवाद्यांना ठार करायचं होतं ना, खात्मा, तो ऑपरेशन महादेव मध्ये केला. ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव यशस्वी झालं. आणि ज्या सैनिकांनी मायभूमीचं रक्षण करण्यासाठी आपलं रक्त सांडलं, त्यांना रक्त देण्यासाठी तुमच्या शिवसेनेचे 1000 पैलवान काश्मीरमध्ये जाऊन रक्तदान करून आले. चंद्रहार पाटील आपला डबल महाराष्ट्र केसरी याच्या मार्गदर्शनाखाली मी पण गेलो होतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.